मंडळी, बिग बॉस मराठी सीझन 5 मधून टास्क क्वीन हा किताब मिळवून घराघरात लोकप्रिय झालेली जान्हवी किल्लेकरने एक शॉकिंग खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लेकाच्या जन्मानंतर डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्याचा खुलासा त्यांनी केलाय. जान्हवी म्हणाली, ईशानच्या जन्मानंतर 1.5 महिन्याने किचनमध्ये काम करत असताना माझं अर्ध शरीर अचानक उडायला लागलं. मला कळत नव्हतं की काय होतंय. डोक्यात खूप मुंग्या झाल्या आणि मी बेशुद्ध झाले. त्यानंतर 10 मिनिटांनी मला जाग आली. तेव्हा घरातील सगळी मंडळी आजूबाजूला उभी होती. यावेळी मी सगळ्यांना सांगत होते की मला वाचवा. मला वाटत नव्हतं की मी आता जिवंत राहीन म्हणून. त्यानंतर मी पुन्हा बेशुद्ध झाले. त्यानंतर मी 6 दिवसांनी शुद्धीवर आले. तेव्हा ICUमध्ये होते. शुद्धीवर आल्यानंतर मला एकच प्रश्न होता की माझं लहान बाळ काय करते. तेव्हा मला त्याला बघताही आलं नाही. त्यानंतर रिपोर्टमध्ये असं आलं की मेंदूच्या रक्ताच्या गाठी झाल्या आहेत. यावेळी जेव्हा उपचार सुरू होते त्याचा थेट परिणाम माझ्या मेंदूवर झाला होता. यामुळेच की काय, मला मध्ये मध्ये वेड्याचे झटके देखील यायचे. मी वेड्यासारखे हसत बसायचे किंवा रडत बसायचे. तेव्हापासून माझा नवरा माझ्या लेकराची काळजी घेतोय. याच दरम्यान माझं वजन 95 किलोच्या आसपास झालं. 6 महिन्यानंतर रिकवर व्हायला सुरुवात झाली. या सगळ्यांमधून मला पूर्ण रिकवर व्हायला 3 ते 4 वर्ष गेली. याचे दुष्परिणाम अजूनही जाणवतात. एखादी मोठी स्क्रिप्ट आली तर थोडं लक्षात ठेवणं मला जडत जातं. याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे ईशानचं बालपण मला अजूनही आठवत नाही. आणि या सगळ्या गोष्टीचा मला खूप त्रास होतो आणि खूप वाईटही वाटतं. तर जान्हवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या स्टार प्रवाहाच्या अबोली या मालिकेत इन्स्पेक्टरची भूमिका साकारताना दिसते.